नमो नमः. आज आपण 9वीच्या संपूर्ण संस्कृतम या पुस्तकातील रम्य संस्कृतम मधील उपपद विभक्तयः धातवः हा भाग बघूया. आता याच्यामध्ये काय केलंय त्यांनी, आपल्याला काही धातू दिलेले आहेत आणि त्या धातूंना कोणत्या विभक्तीची अपेक्षा असते हे सांगितलंय आणि उदाहरण म्हणून वाक्य दिलेली आहेत. आता तुम्हाला माहिती आहे की काही अव्ययांना विशिष्ट विभक्तीची अपेक्षा असते, तर त्याचप्रमाणे काही धातूंना सुद्धा विशिष्ट विभक्त्यांची अपेक्षा असते. आता आपण एक एक करून एक एक धातू बघूया, त्याला कोणत्या विभक्तीची अपेक्षा असते आणि त्याचं जे उदाहरण आहे ते बघूया. पहिल्यांदा त्यांनी धातू दिलाय गम. गमगच्छ म्हणजेच जाणे असा अर्थ आहे, जाणे. या अव्ययाला द्वितीया विभक्तीची अपेक्षा असते. मग जिथे जायचे त्या शब्दाची द्वितीया विभक्ती करतात, कारण की हा गत्यर्थक धातू आहे. त्याच्यामुळे जे गत्यर्थक धातू असतात त्यावेळी जिथे जायचे त्या शब्दाची द्वितीया केली जाते. मग उदाहरण बघा, पांडवाः हस्तिनापुरम अगच्छन्, म्हणजे पांडव हस्तिनापूरला गेले. म्हणून इथे हस्तिनापुरम हे द्वितीया विभक्तीमध्ये वापरलंय. कुठे जायचंय? हस्तिनापूरला, म्हणून हस्तिनापुरम. हे जर वाक्य अवघड वाटत असेल तर सोपं वाक्य म्हणजे अहम पाठशालाम गच्छामि. अहम पाठशालाम गच्छामि. पाठशालाम ही इथे काय आहे? द्वितीया विभक्ती आहे. पुढचं त्यांनी धातू दिलाय कूप. कूप आणि खालचा जो क्रुध धातू आहे या दोघांचाही अर्थ एकच होतो, रागावणे. रागावणे. आणि या दोन्ही धातूंना चतुर्थी विभक्तीची अपेक्षा असते. मग याच्यामध्ये ज्याच्यावर रागवायचे त्या शब्दाची चतुर्थी विभक्ती करतात. जसे की उदाहरण आहे, कूप या धातूसाठी त्यांनी उदाहरण दिलंय, माता शिशवे कदापि न कुप्पेत. म्हणजेच आई मुलावर कधीही रागावत नाही. मग आता इथे शिशवे यामध्ये मूळ शब्द आहे शिशु आणि त्याची चतुर्थी विभक्ती एकवचन आहे शिशवे. म्हणून ज्याच्यावर रागवायचे मुलावर, म्हणून इथे शिशवे ही चतुर्थी विभक्ती केलेली आहे. त्याच्यानंतर क्रुद्धचं उदाहरण आहे, स्वामिनी भृत्याय क्रुध्यति. म्हणजे स्वामिनी सेवकावर रागवते, सेवकावर, म्हणून भृत्याय ही देवाय प्रमाणे चतुर्थी केलेली आहे. किंवा एक सोपं उदाहरण अजून, माता पुत्राय कदापि न कुप्यति. माता पुत्राय कदापि न कुप्यति किंवा क्रुध्यति, दोन्हीपैकी एक क्रियापद आपण लिहू शकतो. म्हणून इथे पुत्राय ही काय आहे? चतुर्थी विभक्ती आहे, देवाय प्रमाणे. तसंच आता पुढचं धातू आहे दायच्छ. याचा अर्थ होतो देणे. या धातूला सुद्धा चतुर्थी विभक्तीची अपेक्षा असते. ज्याला द्यायचे त्या शब्दाची चतुर्थी विभक्ती करतात. जसं की उदाहरण आहे, शिष्याः गुरवे दक्षिणाम यच्छन्तु. म्हणजेच काय? शिष्यांनी गुरुला दक्षिणा द्यावी. कोणाला द्यावी? गुरुला द्यावी. म्हणून गुरवे ही चतुर्थी केलेली आहे. मूळ शब्द गुरु भानुप्रमाणे चालवलाय आणि भानवे प्रमाणे गुरवे ही चतुर्थी केली आहे. तसंच एक सोपं उदाहरण, आदित्यः, जे तुम्हाला 8वीत झालंय, आदित्यः अनिकेताय लेखनीम यच्छति. म्हणजे आदित्य अनिकेतला पेन देतो. कोणाला देतो? अनिकेतला. म्हणून अनिकेताय ही देवाय प्रमाणे चतुर्थी विभक्ती केलेली आहे. आता पुढचा धातू कथ. कथ हा धातू आहे, याला चतुर्थी विभक्तीची अपेक्षा असते. कथ म्हणजे सांगणे. याचं उदाहरण बघा, अप्सरसौ देवेंद्राय वृत्तांतम
अकथयताम म्हणजे दोन अप्सरांनी देवेंद्रला वृत्तांत सांगितला. आता ज्याला सांगायचे त्या शब्दाची चतुर्थी करतात, म्हणून देवेंद्राला सांगायचे म्हणून देवेंद्राय ही इथे चतुर्थी विभक्ती केलेली आहे. आता कथधातूचं एखादं उदाहरण सोपं बघायचं म्हटलं तर पितामही, पितामही म्हणजे आजी, बालकेभ्यः कथां कथयति. आजी मुलांना गोष्ट सांगते. कोणाला सांगते? मुलांना, म्हणून बालकेभ्यः ही चतुर्थी विभक्ती आहे, बहुवचन. आता पुढचा धातू आहे रक्ष. रक्ष म्हणजे रक्षण करणे. या धातूला पंचमी विभक्तीची अपेक्षा असते. मग ज्याच्यापासून रक्षण करायचे त्या शब्दाची पंचमी विभक्ती करतात. उदाहरण बघा. कृष्णः संकटात किंवा आपदः गोपालान रक्षति. म्हणजे कृष्ण संकटापासून गोपालांचे रक्षण करतो. म्हणून संकटापासून रक्षण करायचं म्हणून संकटात किंवा आपदः ही काय केलेली आहे? पंचमी विभक्ती केलेली आहे. किंवा अजून एक उदाहरण सोपं. रामः असुरात रक्षति. म्हणजे राम असुरांपासून रक्षण करतो. मग असुरात ही इथे पंचमी विभक्ती आहे. पुढचं धातू आहे वि अधिक रम. वि अधिक रम म्हणजे थांबणे. याला सुद्धा पंचमी विभक्तीची अपेक्षा असते. तर ज्यापासून थांबायचे त्या शब्दाची पंचमी विभक्ती करतात. आता उदाहरण बघा. त्वं वृथा कलहात विरम. म्हणजे तू, त्वं म्हणजे तू, तू वृथा कलहात, कलह म्हणजे भांडण आणि वृथा म्हणजे विनाकारण, तर विनाकारण भांडण थांबव असं म्हटलंय. कशापासून थांबायचं? तर विनाकारण भांडणापासून, म्हणून वृथा कलहात ही पंचमी आहे. किंवा आता अजून एक उदाहरण याचं बघूया आपण. विरमतीचं. सज्जनाः सत्कार्यात न विरमंती. म्हणजे सज्जन लोक सत्कार्य करण्यापासून थांबत नाहीत, म्हणून सत्कार्यात ही पंचमी विभक्ती आहे. आता पुढचा धातू आहे स्नेह. स्नेह म्हणजे प्रेम करणे. आता या धातूला सप्तमी विभक्तीची अपेक्षा असते. ज्याच्यावर प्रेम करायचे त्याची सप्तमी विभक्ती करतात. आता उदाहरण. वयम भ्रातृषु स्नियेम. म्हणजे वयम म्हणजे आम्ही सगळे भावांवर प्रेम करतो. इथे भ्रातृषु ही काय केलेली आहे? सप्तमी विभक्ती केलेली आहे. आता याचं एक उदाहरण आपण अजून एक बघूया. माता पुत्रे स्नियती. म्हणजे आई मुलावर प्रेम करते, म्हणून इथे पुत्रे ही सप्तमी विभक्ती आहे. ज्याच्यावर प्रेम करायचे त्याची सप्तमी. पुढचा धातू आहे रुच. रुच म्हणजे आवडणे. या धातूला चतुर्थी विभक्तीची अपेक्षा असते. मग ज्याला आवडते त्या शब्दाची चतुर्थी करतात. उदाहरण बघा. नरेंद्राय व्यायामः रोचते. म्हणजे नरेंद्रला व्यायाम आवडतो. कोणाला आवडतो? नरेंद्रला आवडतो, म्हणून नरेंद्राय हे देवाय प्रमाणे चतुर्थी केली आहे. किंवा अजून एक आपण याचं उदाहरण बघूया सोपं. गणेशाय रक्तपुष्पम रोचते. म्हणजे गणपतीला लाल फूल आवडते. रोचते. मग इथे गणेशाय ही चतुर्थी आहे. आणि शेवटचा धातू दिलाय त्यांनी स्पृह.
स्पृह म्हणजे इच्छा करणे. तर ज्याची इच्छा करायची त्या शब्दाची चतुर्थी करतात. जसं की गौरी कुंडलाय स्पृहयती, म्हणजे गौरी कुंडलांची इच्छा करते. कुंडल म्हणजे कानातले, म्हणून कुंडलाय ही इथे चतुर्थी केलेली आहे. तर याचं अजून एक उदाहरण बघूया. शुकः, शुकः म्हणजे पोपट. डाळिमाय म्हणजे डाळिंब, डाळिमाय स्पृहयती म्हणजे पोपट डाळिंबाची इच्छा करतो, असं हे वाक्य आहे. आता त्यांनी आपल्याला इथे हे 10 धातू दिले होते आणि त्यांना कोणत्या विभक्तीची अपेक्षा असते आणि त्याचं उदाहरण दिलं होतं. तर पुढे काय दिलंय बघा. तर या पुढच्या वाक्यांमध्ये रुच धातू आणि स्पृह धातू यांची आपल्याला वाक्य दिलेली आहेत. तर आता बघूया. गणेशाय मोदकाः रोचन्ते, म्हणजे गणपतीला मोदक आवडतात. मग आपण आता वरती बघितलं की रुच या धातूला चतुर्थी विभक्तीची अपेक्षा असते आणि ज्याला आवडते त्याची आपण चतुर्थी करतो. मग इथे कोणाला आवडतात मोदक? गणपतीला, म्हणून गणेशाय ही चतुर्थी आहे. आणि तसंच वाक्य स्पृह हा धातू वापरून त्यांनी करून दाखवलंय पुढचं. गणेशः मोदकेभ्यः स्पृहयति, म्हणजे गणेश किंवा गणपती मोदकांची इच्छा करतो. मग आपण वरती काय बघितलं? स्पृह धातूला सुद्धा चतुर्थी विभक्तीचीच अपेक्षा असते, पण ज्याची इच्छा करायची त्या शब्दाची चतुर्थी करतात. इथे गणपती कशाची इच्छा करतोय? मोदकांची, म्हणून मोदकेभ्यः हे चतुर्थी बहुवचन वापरलेलं आहे. म्हणजे हा त्यांनी इथे फरक आपल्याला दाखवून दिलाय रुच धातू आणि स्पृह धातू यामधला. तर तशीच वाक्य आहेत पुढे. शिवाय बिल्वपत्राणि रोचन्ते. शिवाय म्हणजे शिवशंकराला, बिल्वपत्राणि म्हणजे बेलाची पानं आवडतात. कोणाला आवडतात? शंकराला, म्हणून शिवाय ही चतुर्थी केली आहे. आणि स्पृह धातू वापरूनचं वाक्य शिवः बिल्वपत्रेभ्यः स्पृहयति, म्हणजे शंकर बेलाच्या पानांची इच्छा करतो, म्हणून बिल्वपत्रेभ्यः ही इथे चतुर्थी वापरलेली आहे. आता पुढचं वाक्य. महालक्ष्म्यै कमलम रोचते, म्हणजे महालक्ष्मीला कमळ आवडते. कोणाला आवडते? महालक्ष्मीला, म्हणून महालक्ष्म्यै ही चतुर्थी आहे. आता महालक्ष्म्यै मधला मूळ शब्द आहे महालक्ष्मी, जो इकारांत आहे, स्त्रीलिंगी, नदीप्रमाणे चालेल, आणि त्यानुसार महालक्ष्म्यै ही इथे चतुर्थी केली आहे. आता पुढचं. महालक्ष्मी ही कमलाय स्पृहयति, म्हणजे महालक्ष्मी कमळाची इच्छा करते. कशाची इच्छा करते? कमळाची, म्हणून कमलाय ही चतुर्थी विभक्ती आहे. आता पुढे बघूया. एषः निखिलः, हा निखिल आहे. निखिलाय किम किम रोचते, म्हणजे निखिलला काय काय आवडतं ते आपण आता बघूया. निखिलाय, निखिलला लड्डुकाः रोचन्ते, लाडू आवडतात. शाला रोचते, शाळा आवडते. पुस्तकानि रोचन्ते, पुस्तकं आवडतात. आणि गणित संस्कृते रोचेते, म्हणजे गणित आणि संस्कृत हे 2 विषय त्याला आवडतात. आता बघा, इथे कोणाला आवडतंय? निखिलला, म्हणून निखिलाय ही चतुर्थी केली आहे. त्याच्यानंतर लड्डुका हा बहुवचन आहे, म्हणून रोचन्ते हे सुद्धा बहुवचनी वापरले क्रियापद. शाला एकवचनी आहे, म्हणून रोचते एकवचनी झालंय क्रियापद. पुस्तकानी अनेक पुस्तकं आहेत, म्हणून रोचन्ते झालंय. आणि गणित संस्कृते हे 2 विषय आहेत, द्विवचन आहे, म्हणून रोचेते असं क्रियापद झालंय. आता एषा काश्मीरा, ही काश्मीरा आहे. काश्मीरा कस्मै कस्यै स्पृहयति, म्हणजे काश्मीरा कशाची इच्छा करतीये ते आपण बघूया. काश्मीरा कंठहाराय स्पृहयति, म्हणजे काश्मीरा
कंठहाराची, गळ्यातल्या हाराची इच्छा करते. त्याच्यानंतर पुढचं काश्मीरा शशकाभ्याम स्पृहयती. शशकाभ्याम म्हणजे 2 ससे, तर ती 2 सस्यांची इच्छा करते. काश्मीरा जलक्रीडायै स्पृहयती म्हणजे काश्मीरा जलक्रीडेची इच्छा करते. जलक्रीडा आकारांत स्त्रीलिंगी शब्द आहे, म्हणून माला यै प्रमाणे जलक्रीडा यै हे झालंय चतुर्थी विभक्ती. आणि काश्मीरा वेणवे स्पृहयती म्हणजे काश्मीरा बासरीची इच्छा करते. आता वेणवे मध्ये मूळ शब्द आहे वेणू, उकारांत आहे आणि त्याचं वेणवे ही चतुर्थी विभक्ती आहे. आता इथे कंठहाराय शशकाभ्याम जलक्रीडायै आणि वेणवे ही चतुर्थी विभक्तीची रूपं आहेत, कारण की ज्याची इच्छा करायची त्याची चतुर्थी केलेली आहे. तर बघा, अशा प्रकारे या उपपद विभक्तयः धातवः या भागामध्ये आपण काही धातू आणि त्यांना अपेक्षित असणाऱ्या विशिष्ट विभक्त्या बघितल्या. आणि आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न येतो की धातूनाम उपयोगम कृत्वा वाक्य निर्माणम कुरुत, म्हणजे काही धातू दिले जातात किंवा त्याचप्रमाणे अव्यय सुद्धा असतात. मग तो धातू वापरून आपल्याला ते वाक्य तयार करायचं असतं. मग त्याच्यासाठी त्या धातूला कोणत्या विभक्तीची अपेक्षा असते हे आपल्याला माहीत पाहिजे, म्हणजे आपलं वाक्य व्याकरणदृष्ट्या बरोबर असणार आहे. तर अशा प्रकारे आज आपण उपपद विभक्तयः धातवः हा भाग बघितलेला आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया पुढच्या भागात. पुनर्मिलामः. धन्यवादः.